मी हॉर्टिकल्चर सेकंड इयर फ्रूट सायन्सचा विद्यार्थी आहे. तर आपण बघू शकता इथं तिकडच्या पिंक तैवान, गुजरात रेड आणि L49 म्हणजे सरदार व्हरायटी अशा 3 व्हरायटी आहेत. तर समोर आपण पाहू शकता की 700 ते 800 ग्रॅमपर्यंत पिंक तैवान या व्हरायटीचं वेट आहे. तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की फळधारणा आहे आणि खूप जास्त आहे. प्लस या व्हरायटीमध्ये तुम्हाला उत्पन्न एका झाडाला तुम्ही फ्रूट सेट हा 80 ते 90पर्यंत ठेवू शकता. तरी उत्पन्न 20 ते 25 किलो प्रति झाड आपल्याला उत्पन्न घेता येते. खाली आपण वेडमेट हे आपण वेडमेट अंतरलेलं आहे. प्लस ह्या पेरूमध्ये AI तंत्रज्ञान आपण इकडं पाहू शकता. तर AI तंत्रज्ञान खाली जो 2 सॉईल मॉइश्चर जे आहेत, एक 90 सेंटीमीटरला प्लस वरती 30 सेंटीमीटरला असे 2 लावलेले आहेत. तर हे रेनगेजवरती दिसत आहेत आणि मधला जो दिसतोय हे फसायचं जे आहे ते डाटा कलेक्शन हे आहे. त्याच्यामध्ये डाटा सगळा होतो आणि मॉनिटरवरती आपल्याला डिस्प्ले होतो. अशा ह्या 3 व्हरायटी आहेत तिथं. आणि तिथला लास्टचा रो आहे त्याच्यामध्ये एक KVKने रिलीज केलेली रत्नदीप ही व्हरायटी रिलीज केलेली आहे. त्याचं पण प्रोडक्शन चांगलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ही व्हरायटी जी आहे गुजरात रेड, याचा सुद्धा हा आतून पल्प जो आहे तो पूर्ण रेड कलरचा आहे आणि हे खाण्यासाठी जास्त गोड आहे तुम्हाला. आणि पिंक तैवान तर पाहू शकता की किती ह्याला जास्त तुम्ही फळधारणा आहे. याची एकरामध्ये किती झाडं लागतील? एकरामध्ये तुम्ही सर डिस्टन्स ठेवण्यावर आहे, 5x5 किंवा 6x6 वर. 6x6 वर ठेवली तर 500 झाडं लागू शकतात. आयडियल डिस्टन्स काय? आयडल 6x6. 6x6. याचा एकरी खर्च किती येतो? एकरी सर खर्च तुम्हाला 50-1,000 पण देईल. 50,000 रुपये एकरी खर्च. हे वापरलं तर शासकीय अनुदान वगैरे सर आहे, आता त्याची प्रोग्रेसमध्ये आहे AIचं. ओके. एकरी याचं उत्पन्न काय? एकरी उत्पन्न सर तुम्हाला 15 ते 17 टन निघेल. ओके. पहिलं जे येल्ड येत आहे, हां पीक येत आहे, ते किती महिन्यानंतर येईल? सर हे 8 ते 9 महिन्यानंतर पहिलं पीक म्हणजे वर्षात चालू होतं. म्हणजे तुम्ही जे फर्टिलायझर डोस वगैरे वर्षात एकच पीक घ्यायचं का 2? सर 2 घेऊ शकतात. 2 आपल्या महाराष्ट्रामध्ये जो हस्तबहार आहे तो जास्त घेतला जातो. तर तुम्ही आंबेबहार पण घेऊ शकता 2. म्हणजे 2 जर घेतले हां तर उत्पन्नामध्ये सरासरी सेम राहत आहे की चढ उतार होतं? सर थोडाफार होतोय, तरी पण तत्तापत थोडंफार 1-2 टनामध्ये येऊ शकते. आणि एकच घेतला तर फायदेशीर ठरेल का? हो, तरी पेरूमध्ये साधारण 2 बहार घेतले तरी चांगलं आहे. म्हणजे उत्पन्न शेतकऱ्याला परवडू शकते. दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. KVKमध्ये कृषिक 2026 मध्ये इथं 3 व्हरायटी आहेत. तिकडच्या 2 रोमध्ये पिंक तैवान आहे, हे 2 रो आहे ते गुजरात रेड आहे आणि ही 2 रो आहे ते L49 म्हणजे सरदार व्हरायटी आहे. तर तुम्ही बघू शकता समोर 800 ते 900 ग्रॅमपर्यंत पिंक तैवान व्हरायटीची पेरू मार्केटमध्ये एवढा मोठा चालतंय? चालते. आता काय सध्या चालत नाही, व्यापारी घेत नाही म्हणून. नाही, तुम्ही बारीक साईज बी देऊ शकताय ना तेवढी. आणि हां सर, नाही हे जो 2 व्हरायटी आहेत ना तुम्हाला, ह्या गुजरात रेडच्या आहेत. हां गुजरात रेडचा आहे झाड. इकडं ज्या 2 रो आहेत ते पिंक तैवान आहे. हां ते सरदार आहे सर.